धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आजचा आपला विषय आहे कुपोषण निर्मूलनाचे आदिवासी भागातील जिल्हा परिषदेचे प्रयत्न. कसं असतं की अन्न, वस्त्र, निवारा आणि आजच्या काळानुसार शिक्षण या मूलभूत गरजा प्रत्येक माणसाला मिळालाच पाहिजेत. परंतु आजही समाजामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेला घटक या मूलभूत गरजांपासून वंचित आहे आणि म्हणूनच शासन प्रणालीद्वारे त्यांच्यापर्यंत या मूलभूत गरजा कशा अधिक प्रकारे पोहोचतील, प्रत्येकाला त्या मिळतील यावर शासनाचा भर आहे. आणि त्याच अंतर्गत कुपोषण निर्मूलन हाही एक प्रकारचा उपक्रम शासनाअंतर्गत राबविला जात आहे. आणि हा उपक्रम, ही जी योजना आहे कुपोषण निर्मूलनाची, ही नेमकी कोणत्या प्रकारे कार्य करते किंवा कोणकोणत्या स्तरावरून त्यांचं कार्य चालतं, हे सगळं आज आपण आजच्या या कार्यक्रमाद्वारे जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच त्यासाठी आपण जे तज्ज्ञ बोलवलेले आहेत ते आहेत श्रीयुत प्रवीण मधुकर भावसार, जे ठाणे जिल्हा परिषदेतील बालकल्याण विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर्वप्रथम आपलं स्वागत करते. नमस्कार. आणि कुपोषण निर्मूलनासाठी शासनाद्वारे ज्या विविध योजना राबवल्या जातात त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एकात्मिक सेवा योजना. तर नेमकी ही काय आहे? एकात्मिक बालविकास सेवा योजना ही भारतातील एक सर्वात मोठी अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत आपण बालकांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आपण याद्वारे प्रयत्न करतो. या योजनेचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की 6 वर्षाखालील जी मुलं आहेत यांचं आरोग्य, पोषण यावरती या स्थितीत सुधारणा घडवून आणणे. तसेच आपण आरोग्य आणि पोषण या संदर्भात महिलांना सक्षम करणे, विविध विभागामध्ये वेगवेगळ्या योजनांचा समावेश करून बालकांच्या विकासासाठी प्रयत्न करणे, त्याचे ध्येय धोरण निश्चिती करणे आणि पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे महिलांना सक्षम करणे, अशा पद्धतीनं हे या योजनेचा उद्देश आहे. या अंतर्गत आपण 6 वर्षाखालील मुले असतील, गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील, किशोरवयीन मुलं आहे, यांना आपण या योजनेचा फायदा देतो. या योजनेअंतर्गत आपण लसीकरण आहे, पूरक पोषण आहार आहे, आरोग्य तपासणी आहे, आरोग्य आणि पोषण आहार शिक्षण आहे आणि पूर्व प्राथमिक शिक्षण ह्याद्वारे आपण देतो. तर इथे हे जे कामकाजाचं स्वरूप आहे नेमकं, म्हणजे तुम्ही जसं अंगणवाडी सेवा पुरवता तर ते कशा प्रकारचं चालतं, खास करून आदिवासी पाड्यापर्यंत? आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 4175 अंगणवाडी केंद्र असून 860 मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. ही अंगणवाडी केंद्र ही ग्रामीण भागातल्या एक ग्राम स्तरापर्यंत, पाड्यापर्यंत, गावापर्यंत ही पोहोचलेली आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही त्या केंद्रावरती, ही त्या पाड्यावरती काम करते आणि त्यांच्यामार्फत आम्ही ह्या ज्या योजना आहेत या विविध योजनांचं असं एकात्मिक असं तिथे आम्ही त्यांच्यामार्फत आपण तिथे राबवतो आहे. म्हणजे इथे अंगणवाडी सेविकेची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच ती चांगल्या तऱ्हेनं प्रशिक्षित असणंही तेवढंच गरजेचं आहे. मग एक थोडासा मधला प्रश्न मला इथे विचारायचा आहे की मग या अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं का वेळोवेळी? यांना अंगणवाडी सेविकांना आपल्याकडे प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. आपल्याकडे एक मध्यम स्तर प्रशिक्षण केंद्र आणि एक अंगणवाडी वर्कर्स प्रशिक्षण केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये कोसबाड येथे आहेत. यामार्फत आपण त्यांना पायाभूत प्रशिक्षण आणि उजळणी प्रशिक्षणसुद्धा आपण देत असतो. परंतु आजही चर्चेमध्ये असं आढळून येतं की ठाणे जिल्हा हा कुपोषित जिल्हा म्हणून आजही त्याच्या नावे म्हणजे एक चर्चा दिसून येते. परंतु सद्यस्थिती काय आहे, काही सांगता येईल?
ठाणे जिल्ह्याची सद्यस्थिती सांगायची झाल्यास की ठाणे जिल्हा हा पूर्वीचा ठाणे जिल्हा आज या ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर आणि ठाणे असा जिल्हा झालेला आहे. यामध्ये आदिवासीचं जे प्रमाण आहे हे आदिवासीचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये जास्त आहेत. 1,10,00,000 लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये 12 लाख लोकसंख्या ही आदिवासी बहुलची आहे. तर त्यामध्ये ठाण्यामध्ये जव्हार, मोखाडा, पालघर, वाडा, तलासरी, विक्रमगड आणि मोखाडा ही जी काही तालुके आहेत ही डोंगरी भागाची आहेत. यामध्ये आदिवासीचे प्रमाण जास्ती आहे आणि तिथे कुपोषणाचंही प्रमाण जास्ती आहे. तर सध्याची स्थिती पाहता 3,75,000 आमच्याकडे एकूण बालके आहेत. या 3,75,000मध्ये 14% MEW आणि 3% SCW अशी मुलं आहेत. MEW म्हणजे नेमके कुपोषणाचे हे जे आहेत. SCW म्हणजे सिव्हिअर अंडरवेट म्हणजे अतितीव्र कुपोषित मुले आणि मध्यम तीव्र कुपोषित मुले MEW अशी ही कुपोषणाची कुपोषणाची स्थिती आहे. यामध्ये सुद्धा 20% मुलं जी आहेत SCW आणि MEW पैकी सॅम आणि मॅममध्ये ही मोडल्या जातात. सॅम म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन आणि मॅम म्हणजे मॉडरेट ॲक्यूट मालन्यूट्रिशन. यामध्ये उंचीनुसार वजन हे घेतल्या जातात आणि ही जी सॅम आणि मॅमची जी मुलं आहेत यामध्ये 10% बालमृत्यूची शक्यता जास्ती असते. अशी ही आजची स्थिती आहे. बरं, म्हणजे आजच्या स्थिती ही खूपच मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून किंवा एक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जास्तीत जास्त एक निरीक्षणात्मक लक्ष केंद्रित करून ही कुपोषित मुलांची संख्या कशी कमी करता येईल यावर जिल्हा परिषद भर तर देतच आहे, याच्यात वादच नाही. तरी कसं असतं की कुठलीही गोष्टीला सुरुवात करताना जेव्हा त्या समाजापर्यंत आपण पोहोचतो, विशेषतः आदिवासी भागात जेव्हा तुम्ही पोहोचता, त्यांच्या पाड्यांपर्यंत पोहोचता, आजही तिथे शिक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणावर अभाव आहे आणि जिथे अज्ञान असतं तिथे विचारांची गती किंवा दिशा ही नेहमी खुंटलेली असते. मग हे जे तुम्ही उपक्रम की जे त्यांच्याच भल्यासाठी आहेत हे त्यांना पटवून देताना तुम्हाला खूप अडचणीही आलेल्या असतील. मग अशा काही अडचणी आणि त्यावर केलेली मात हे कशा प्रकारे सांगाल? अडचणीमध्ये त्यांच्या साक्षरतेचा अभाव आहे ही एक अडचण आहे. त्या भागामध्ये आदिवासी भागामध्ये कमी वयात लग्न होणे, त्यामध्ये मुलांमध्ये कमी अंतर असणे, जास्त मुलांची संख्या असणे, स्थलांतर असणे, स्थलांतरित चा भाग सुद्धा महत्त्वाचाच आहे. कमी उत्पन्नाची साधनं सुद्धा आहेत. ह्या सुद्धा आपल्या अडचणी आहे. सर्वात आणखीन त्यामध्ये अडचणीची भर म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा हा एक मोठा भाग आहे. आम्ही मागे एक सर्वे केला, त्यामध्ये आम्हाला 1600 भगत म्हणजे ब्लॅक मॅजिशियन ज्याला आपण म्हणतो अशांची संख्या आपल्याला आढळून आली. ही सुद्धा त्यामुळेच हे आरोग्य विभागाच्या सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी टाळाटाळ करतात आणि आपण त्यांना तशा आता त्यांना आपण जास्तीत जास्त कसं आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण आमच्या यंत्रणेमार्फत ग्रामस्तरावरती आमच्या ANM आहे, आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहे, यांच्यामार्फत आपण नेहमीसाठी प्रयत्न करत असतो. तसेच मायग्रेशनमध्ये आम्ही मागच्या वेळेस मायग्रेशनमध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यातील वीटभट्टीच्या कामकाजावरती ऑक्टोबरमध्ये लोक निघून जातात आणि तसेच नाशिकला सुद्धा तिथून जातात. तर त्यांना आम्ही तिथे त्या ठिकाणी आपण कसं अंगणवाडीच्या सोयी सुविधा आपल्याला या 6 प्रकारच्या ज्या सेवा आम्ही उपलब्ध करून देतो ह्या कशा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही एक ज्या प्रकल्पातून ते दुसऱ्या प्रकल्पात गेलेले आहेत यांची यादी तयार करून त्यांना आपण येतो, यादी दुसऱ्या प्रकल्पाला देतो आणि तेथे सुद्धा ते आम्ही अंगणवाडी मार्फत आपण सेवा त्यांना उपलब्ध करून देतो. म्हणजे मुलांची व्यवस्थित यादी तयार करून ती त्या प्रकल्पाला जो त्या ठिकाणी प्रकल्प जात आहेत जिथे ते स्थलांतरित झालेत त्या प्रकल्पाला त्यांची इत्थंभूत माहिती त्या मुलांची मिळत असते आणि त्याप्रमाणे मग तिथे त्यांचं कुपोषण निर्मूलनाचं कार्य त्या प्रकल्पाद्वारे त्या मुलाला व्यवस्थित अन्न आहार देणं चालू होतं. आहार देणं असेल, हेल्थ चेकअप कॅम्प्स असतील, मोठमोठ्या प्रकारे आपण हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करतो आणि त्याद्वारे लसीकरण असेल, बरोबर सुविधा आपण त्यांना देतो. कारण नुसतंच चांगला आहार पुरवणं गरजेचं नाही तर त्याबरोबर चांगलं स्वास्थ्य देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग हे जे तुम्ही आता नमूद करताय की वेगवेगळे मेडिकल कॅम्प्सचं आयोजन केलं जातं, वैद्यकीय शिबिरांचं, तर याविषयी थोडक्यात सांगा.
आमच्याकडे एक जिल्हा पातळीवरती एक अशी यंत्रणा आहे की तालुका आम्ही एक जिल्हा आरोग्य विभागामार्फत PSC प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आमच्याकडे 103 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये 2 डॉक्टर्स आणि बाकी ANM MPW असा स्टाफ आहे. तर यांच्यामार्फत आपण तिथे कॅम्प्स आयोजित करतो. तसेच मानव विकास मिशनमार्फत आपल्याकडे आपले 8 तालुके आहेत. यामध्ये सुद्धा आपण त्यांच्यामार्फत आपल्याला फंडिंग होतं. तसेच आपण ज्या काही NGO असेल किंवा बाहेरून पेडियाट्रिशियन आणि गायनॉकॉलॉजिस्ट यांची सुद्धा आपण मदत घेऊन NGO मार्फत सुद्धा आपण कॅम्प आयोजित करतो आणि आपण आरोग्य सुविधा त्यांना अशा प्रकारे उपलब्ध करून देतो. निश्चितच. आणि जसं तुम्ही म्हणालात की आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचताना ज्या वेगवेगळ्या अडचणी तुम्ही सांगितल्यात की ज्याच्यामध्ये स्थलांतरासारखा मुद्दा महत्त्वाचा आहे किंवा मग हे जे अंधश्रद्धा आहे यासारख्या किंवा शिक्षणाचा अभाव, मग ह्या जेव्हा एक त्या लोकांना विश्वासात घेऊन, आदिवासींना विश्वासात घेऊन जेव्हा त्या अंगणवाडी सेविका म्हणा किंवा शासकीय कर्मचारी तिथपर्यंत पोहोचलेले हे जेव्हा त्यांच्या मनात विश्वास निर्माण करतात, तेव्हा त्या आदिवासींकडून कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? किंवा काही अशी उदाहरणं सांगा की आधी त्यांनी दुर्लक्ष केलेलं परंतु नंतर मात्र त्यांनी उत्तम प्रकारे तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. मॅडम, आमच्याकडे अंगणवाडी वर्कर्स ह्या ज्या असतात ह्या स्थानिकच असतात. त्यामुळे त्यांना स्थानिक भाषा आणि त्यांच्याशी मिळालेले कार्यक्रम असतात. अंधश्रद्धेच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की आम्ही पथनाट्य एक मोठ्या प्रमाणावरती 100 पथनाट्य जिल्ह्यामध्ये तयार केलेले आहेत आणि या पथनाट्यामध्ये आम्ही समाविष्ट करण्यात आलेली अंगणवाडी सेविका असेल किंवा सुपरवायझर असेल, पर्यवेक्षिका असेल, ह्या तिथीलच असल्यामुळे त्यांच्याच भाषेत आम्ही पथनाट्य तयार करून अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा कुपोषण निर्मूलनाच्या बाबतीत असेल किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत असेल, तिथे एक अशी ट्रेंड आहे की प्रसूतीसाठी आरोग्य ज्यावेळेस आपण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी त्यांना ॲडमिट करून घेतो, परंतु ते प्रसूती झाल्यानंतर सुद्धा एक दिवस सुद्धा ते थांबत नाहीत. अशा त्यांच्यावरती विविध अंधश्रद्धेचा पगडा आहे. स्तनपान हे एक तासाच्या आत प्रसूतीनंतर होणे आवश्यक आहे मुलाला, पण 3 दिवस 2 दिवस ते त्यांच्या भगतांनी सांगितल्याशिवाय ते स्तनपान सुद्धा करत नाहीत. असे वेगवेगळे कारण आहेत. तर आपण पथनाट्याद्वारे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि असं जेव्हा मुख्य इथे दिसून येतोय ती जनजागृती निर्माण करणं, कारण हा केवळ शासकीय स्तरावरून राबवला जाणारा कार्यक्रम होऊच शकत नाही. याच्यात मुख्यत्वे गरज आहे ती म्हणजे जनजागृती होण्यासाठी आणि त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग असणं इथे अपेक्षित आहे. मग समाज म्हटल्यावर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अधिक चांगल्या गोष्टी सामाजिक उपक्रम करणारेही अनेक अशा कंपन्याज आहेत. मग याविषयी सांगा की या ज्या NGOज आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत किंवा जे कॉर्पोरेट कंपन्या आहेत, यांच्याकडून कशा प्रकारे शासन मदत मिळवतं किंवा सहकार्य घेतं? महाराष्ट्रामध्ये प्रथमच CSR ॲक्ट 2013 मध्ये मंजूर झाल्यानंतर आम्ही मागील वर्षी JSW ह्या कंपनीसोबत, या कॉर्पोरेट कंपनीसोबत त्यांच्यासोबत आम्ही MOU केला आणि त्या कंपनीने आम्हाला 5 कोटी रुपये कुपोषण निर्मूलनासाठी देण्यासाठी MOU करण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आज आमचं कामकाज सुरू आहे. यामध्ये आम्ही त्यांचे टेक्नॉलॉजिकल सपोर्टसुद्धा प्राप्त करून घेतो आणि जे कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ दी वर्कर्स जे आहेत किंवा हेल्थ स्टाफ आहे यांचंसुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण आयोजित करून कंटेंट ट्रेनिंग्स असतील किंवा मोटिवेशनल ट्रेनिंग्स असतील ह्या प्रकारे आपण यांचे आयोजित करतो आणि त्याप्रमाणे त्यांना सक्षम बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा वापरसुद्धा आपण करतो आहे. तर त्यामध्ये आम्ही प्रत्येक कुपोषित बालकापर्यंत, प्रत्येक बालकापर्यंत, ग्रामीण भागातल्या वाड्यातल्या बालकापर्यंत कसं पोहोचता येईल हा आमचा एक मानस आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही स्मार्टफोनद्वारे त्यांच्या कंपनीमार्फत आम्ही स्मार्टफोनसुद्धा प्राप्त करून घेऊन लाईन लिस्टिंग करून ही पूर्ण मुलं ही त्याद्वारे आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. जातक नावाचं एक आम्ही सॉफ्टवेअर असं डेव्हलप केलेलं आहे की त्यानुसार आम्ही त्या मुलाची स्थिती काय आहे आणि त्याला आज काय आवश्यकता आहे यानुसार आम्ही त्या प्रकल्पामध्ये एका जवाहर 2 या प्रकल्पामध्ये आम्ही सध्या यावरती काम करत आहोत. निश्चितपणे याला यश येईल. आणि तसेच आम्ही ज्या काही कॉर्पोरेट कंपन्यामार्फत आपल्याला ज्या काही गॅप फिलिंग्स आहेत, ज्या शासन राबविताना आपल्याला अडचणी येतात त्यासुद्धा आम्ही त्यांची मदत घेतो आहोत किंवा काही डायरेक्ट खाद्य वगैरे आपल्याला देता येतील त्याप्रमाणे सुद्धा आपण फीड्स वगैरे देतो. हे किंवा काही कॅम्प्स आहेत, गायनॉकॉलॉजिस्ट आहेत किंवा
काही पेडियाट्रिशियन्स आहेत यांच्यामार्फत सुद्धा आपण तपासणी करतो. तसंच आम्ही NGO मार्फत ज्या स्वयंसेवी संस्था आहेत यामार्फत आम्ही बसची मदत घेतली आहे. ई-लर्निंग फाउंडेशन म्हणून आहे. यामध्ये वाड्यामध्ये आम्ही 30 अंगणवाड्यामार्फत इंग्रजी शिक्षणाचं मुलांना इंग्रजी शिक्षणाचं आज अट्रॅक्शन आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी तर अंगणवाड्यांच्या रंगरंगोटी, पेंटिंग्स, कलरिंग्स हे सुद्धा स्थानिक लोकसहभागातून किंवा कॉर्पोरेट यांच्या मदतीतून NGO मार्फत आम्ही करत आहोत. आणि जेव्हा आता तुम्ही सांगताय की वेगवेगळ्या स्तरातनं तुम्हाला पाठिंबाही मिळतो, तसं हे काम जसं एकट्या दुकट्याचं नाही, सगळ्यांचा मिळून त्याला हातभार लागला पाहिजेच, तीच गोष्ट येते प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा किंवा शासनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा. आणि म्हणूनच एखादा समाजात व्यवस्थितपणे गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विविध विभाग जिल्हा परिषदेमध्ये काय किंवा शासनाअंतर्गत हे चालवले जातात. मग ही जे विशेषतः कुपोषण निर्मूलनाचं हे जे कार्य आहे ते एकट्या दुकट्या विभागाचं नसून त्याला अनेक विभागांचा हातभार हा कशा प्रकारे लागला जातो शासकीय दृष्टिकोनातून? शासकीय पातळीवरती सांगायचं झाल्यास की कुपोषणाचं आमच्या इथे प्रमाण जास्तीत जास्त आदिवासी भागामध्ये आहे आणि आदिवासी विभाग सुद्धा आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती आम्हाला सहकार्य करतो आहे. अंगणवाडी बांधकामासाठी निधी असेल किंवा किंवा ट्रायबल डिपार्टमेंटचं जे स्वतःचं काम आहे यामध्ये सुद्धा आम्हाला चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य मिळत आहे. आमच्याकडे 139 आश्रमशाळा आहेत, त्यामध्ये हॉस्टेलची सुविधा आहे. त्या अंतर्गत आम्ही मुलींना तिथे शिक्षण देण्याचं आणि पर्यायाने आमच्याकडे कमी वयात लग्न होण्याची जी प्रथा आहे ती सुद्धा थोडी मोडीस येत आहे. त्यांचं सुद्धा आम्हाला मदत होत आहे. तसेच महसूल विभाग असेल, महसूल विभागाच्या अंतर्गत आम्हाला जे काही आदिवासी भागामध्ये अंत्योदय योजना असेल किंवा गहू तांदूळ यांच्या मार्फत आम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात आणि कळत नकळतच ते कुपोषण कमी करण्यासाठी आम्हाला मदत होत आहे. तसेच MRGS विभाग आहे त्या अंतर्गत आम्ही जे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला विविध विभागाचं इतर डिपार्टमेंट मार्फत सुद्धा मदत होते. जिल्हा परिषदेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली एकूण 14 विभाग काम करतात. यामध्ये आम्हाला कृषी विभाग असेल, कृषी विभागाने यावेळेस आमच्या जिल्हा परिषदेने 20 लाख रुपये रकमेची रक्कम आम्ही एक परसबाग तयार करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला अंगणवाडी सेविकेमार्फत आपण त्यांना सीड बी बियाणं उपलब्ध करून दिलं आणि जेणेकरून आज घरच्या घरी भाजीपाला परसबागेमध्ये भाजीपाला आपण उपलब्ध करू शकतो. आणि ठाणे जिल्हा अशी परिस्थिती आहे की पाऊस खूप जरी पडत असला तर 3000 mm पर्यंत पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यात प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना चौरस आहार मिळू शकत नाही, भाजीपाला उपलब्ध होत नाही. अशा पद्धतीमध्ये आम्ही या कृषी विभागाचा एक मदत घेतलेली आहे आणि आज गावोगाव आपल्याला भाजीपाला सुद्धा एक या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. तसेच शिक्षण विभागाचं सुद्धा सहकार्य आहे. पंचायत विभागाचं सुद्धा आम्ही 10% ग्रामपंचायतच्या निधीतून अंगणवाडीकरिता असेल किंवा महिला बालकल्याणासाठी आपल्याला 10% खर्च करणं कंपल्सरी आहे. यामुळे आम्ही अंगणवाडीकरिता त्यांच्याकडनं काही दुरुस्ती असेल, काही वस्तू स्वरूपात काय जे मदत असेल ती सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं प्राप्त करून घेतो. बांधकाम विभागामार्फत आम्ही बांधकामासाठी आम्ही मदत त्यांची घेतो. अशा प्रकारे निश्चित सर्व विभागांची ही जबाबदारी आहे. आणि सर्व विभाग खूप चांगल्या रीतीने समजावलं की केवळ एका विभागाचं हे काम नसून इतरही अनेक विभाग याच्याशी कसे जोडलेले आहेत. म्हणजे ही एक सायकलच आहे, हे एक चक्र आहे आणि ते चक्र जर व्यवस्थित गतीने जर फिरायला हवं असेल तर कुठलेही एक त्यातलं स्क्रू आपण म्हणू तो खिळखिळा होता कामा नये. आणि अशा तऱ्हेने जेव्हा सगळे विभाग एकमेकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करतील तेव्हाच हा प्रश्न जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावर चांगल्या तऱ्हेने अधिक यशस्वीपणे आपण मात करू शकू. जसा तुम्ही आत्ता उल्लेख केलात की ग्रामपंचायतीचा एक ठराविक आर्थिक निधी हा महिला बालकल्याण समितीसाठी दिला जातो. मग हा जो एक निधी उपलब्ध असतो तर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत हा महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून या कुपोषण निर्मूलनाबाबत कोणकोणत्या प्रकारच्या योजना केल्या जातात?
पंचायत राज संस्था अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही योजनांमध्ये 10% महिला बालकल्याण विभागावर खर्च करणं बंधनकारक आहे आणि त्यानुसार आमच्या जिल्हा परिषदेला, ठाणे जिल्हा परिषदेला जो काही निधी प्राप्त होतो यामध्ये आम्ही अंगणवाडीतील बालकांसाठी विशेष करून म्हणजे ग्रामीण भागातील, आदिवासी भागातील मुलांना गरिबीमुळे त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे आम्ही एक प्राधान्य दिलेलं आहे. यावर्षी आम्ही मागील वर्षी आम्ही मुलांना अंगणवाडीकरता एक गणवेश, मुलांकरता गणवेश आम्ही 1,25,000 मुलांना गणवेश उपलब्ध करून दिला, शूज उपलब्ध करून दिलेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक समानता येईल, एक अंगणवाडी केंद्रामध्ये जाण्यासाठी एक उपस्थिती वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि तसंच आपण अंगणवाडीसाठी जे लागणारं मुलांना कुपोषण कमी करण्यासाठी जे काही आपल्याला आम्ही मागील वर्षी खजूर आणि चिक्कीसुद्धा त्यांना पुरवली होती. आणि अंगणवाडीसाठी जे काही आपल्याला टेबल खुर्ची असेल, एक प्रचार आणि आपल्याला एक समुपदेशनासाठी जास्तीत जास्त माहिती गावातील गरोदर माता असतील, स्तनदा माता असेल किंवा अतिकुपोषित मुलं त्यांच्या माता असतील समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रोजेक्टरसुद्धा खरेदी करण्याचा यावेळेस आम्ही नियोजन केलेलं आहे. तसेच ज्या काही किशोरवयीन मुली आहेत, किशोरवयीन मुलींसाठी आम्ही आमच्या विभागामार्फत, महिला बालकल्याण विभागामार्फत त्यामध्ये MSCIT नावाची जी योजना आहे, MSCIT जर आपण त्यांचं कौशल्य विकसित केलं तर आपल्याला निश्चितपणे एक फायदा होणार आहे. कारण आज किशोरवयीन मुली हाच सुद्धा कुपोषणाचा एक मूळ भाग आहे. आणि MSCIT मध्ये आम्ही संस्थेला न देता त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या खात्यात वैयक्तिक DBT तत्वावर, केंद्र शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वावरती आपण त्यांच्या खात्यात जमा करतो. तसेच ड्रायव्हिंग असेल, टायपिंग असेल, आज स्वसंरक्षणासाठी सुद्धा मुलींना आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आपण जुडो कराटे हे सुद्धा प्रशिक्षण आपण मुलींना देतोय. मागील वर्षी आम्ही 1600 जवळपास मुलींना जुडो कराटेचं प्रशिक्षण दिलं. आज मुलींना, किशोरवयीन मुलींना एक आरोग्य आणि पोषणाबद्दलची माहिती, लैंगिक शिक्षण आहे किंवा त्यांना ही माहिती जी देण्याचं कामसुद्धा आम्ही आमच्या अंगणवाडी सुपरवायझर यांच्या मार्फत करतो. मागील वर्षी आम्ही जवळपास 50,000 ते 60,000 मुलींना या 1600 ते 1700 वर्ग आयोजित करून आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे इथे जसं तुम्ही म्हणालात की समुपदेशनाचं काम हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या मनावर बिंबवणं हे खूप आधी गरजेचं आहे. तसं हा समुपदेशनाचा फायदा हा अधिकाधिक होत आहे असं तुमचा हो मॅडम होरा आहे का? हो. समुपदेशन याला हाच एक सर्वात मोठा सोल्युशन आहे. कारण एकदा का जर ती व्यक्ती प्रगत झाली, एकदा ती जर त्या व्यक्तीच्या मनावरती बिंबवल्या गेलं तर मग पुन्हा पुन्हा आपल्याला सांगण्याची गरजसुद्धा पडत नाही. आणि हे कुपोषणासारखं काम जे आहे हे या कुपोषणाची सुरुवातच अशी आहे की तो मुलगा जो आहे तो आईजवळ 20 तास आणि अंगणवाडीत 4 तास असा राहतो. त्यामुळे आईला जर आपण सक्षम केलं तर आपण निश्चितपणे कुपोषण हे कायमस्वरूपी हटू शकू. अगदीच. आणि हा जो जोरदार प्रयत्न चालू आहे त्याला हे जनजागृती जी झालेली आहे, ती एक चळवळ जी उभारली गेलेली आहे, ती अधिकाधिक प्रभावी होईल यात वादच नाही. जाता जाता एक की कुठलीही गोष्ट सुरुवात केल्यानंतर ती तो पायंडा पडला की परत लोकांना अंगवळणी पडायला जरा म्हणजे लोकांना कंटाळा येतो. मग अशातही काही नाविन्यपूर्ण योजना आहेत का, किंवा असे काही नाविन्यपूर्ण कल्पना तुम्ही राबवता का या योजनांतर्गत, आम्ही की जेणेकरून प्रतिसाद वाढेल? आम्ही लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि यावेळेस पथनाट्य मोठ्या प्रमाणावरती आम्ही आयोजित केलेले आहेत. 100 जे या जिल्ह्यामध्ये 100च्या वरून आम्ही पथनाट्य आयोजित केलेले आहेत. आणि ह्या विशेष करून ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांचा आम्ही समावेश करून घेतलेला आहे, जेणेकरून एकदा त्यांना पथनाट्यामध्ये त्या तयार झाल्या तर त्या वयाच्या 65 वर्षापर्यंत हे काम करू शकतील. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालेलात की डोहाळे जेवण, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आम्ही या मागील 4 महिन्यामध्ये लोकसहभागातनं, पीपल्स पार्टिसिपेशन याच्यातनं आम्ही जवळपास 1200 डोहाळे जेवणाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले. आणि जवळपास या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जवळपास 15,000 ते 20,000 गरोदर मातांना आम्ही मार्गदर्शनही केलं. आणि प्रथम ज्या महिलेला प्रसूती होणार आहे, म्हणजे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस सुद्धा आम्हाला मार्गदर्शनाची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने आम्ही याचं आयोजन केलेलं आहे. तसेच याच्यामध्ये आम्ही रेसिपी कॉम्पिटिशन सुद्धा आयोजित केले आहेत. 700 ते 800 या रेसिपी कॉम्पिटिशन आता या मागील 3-4 महिन्यामध्ये आम्ही आयोजित केले. आणि ह्याच्यामध्ये लोकांचा स्वतः सहभाग झालेला आहे, उत्स्फूर्तपणे सहभाग आहे. आणि जाता जाता ज्या तुम्ही 2 योजना म्हणालात की सुकन्या आणि मनोधैर्य, याविषयी सांगा. सुकन्या योजना ही
1 जानेवारी 2014 पासून शासनाने मंजूर केलेली आहे. ह्या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात ज्या मुलींचा जन्म होतो त्या मुलीला 1 लाख रुपये पर्यंत आपण शासनामार्फत तिला प्राप्त होणार आहेत. याकरता शासन 21,000 रुपये त्याच्या खाती आज त्यांच्या खाते जमा करत आहे. LIC मार्फत आपण ही योजना राबवतो आहे. परंतु या योजनेचा फायदा असा आहे की स्त्री भ्रूण हत्या सुद्धा याच्या रोखण्यासाठी मदत होणार आहे. कारण वयाच्या 18 वर्षापर्यंत त्याला वयाच्या 18 वर्षानंतर जर तिने म्हणजे वयाच्या 18 वर्षानंतर लग्न केल्यानंतर आपल्याला ती 1 लाख रुपये त्यांना देता येतील, फायदा देता येईल. आणि 10वी पास होणं सुद्धा त्याला बंधनकारक आहे. त्यामुळे ते शैक्षणिक सुद्धा त्याचा दर्जा वाढेल. शैक्षणिक आणि मुख्यत्वे करून स्त्री भ्रूण हत्या हा जो अजून एक गंभीर समस्या आहे ती कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा ही सुकन्या योजना, मला वाटतं की ही योजना आता प्रत्येक गावखेड्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि जास्तीत जास्त ती लोकांपर्यंत पोहोचवावी. आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास 351 पात्र लाभार्थी या योजनेसाठी आहेत. त्यामुळे जवळपास 3,51,00,000 रुपये आम्ही या योजनेमार्फत आतापर्यंत तरी आम्ही उपलब्ध करून देऊ शकू अशी स्थिती आहे. आणि ही अधिक माहिती मला वाटतं त्या ग्रामपंचायतीद्वारे किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात मिळू शकेलच. मनोधैर्याविषयी सांगा. मनोधैर्य योजना अशी आहे की ज्यामध्ये 2 ऑक्टोबर 13 मधून आपण सुरू केलेली आहे. तर यामध्ये ज्या महिलांवरती बलात्कार, अन्याय, अत्याचार होतात, ज्या महिलांवरती रेप झालेले आहेत, अशा महिलांना 2 लाख ते 3 लाखपर्यंत त्या स्थितीचं गांभीर्य पाहून ही त्यांना आर्थिक मदत केली जाते. आणि त्यांचं जे खच्चीकरण झालेलं आहे त्यामधून त्यांना सावरण्यासाठी या योजनेद्वारे मदत होते. निश्चितच जाता जाता प्रवीण सरांनी खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगितल्या की केवळ कुपोषण हे एकच नसून त्याच्यामागे अनेक अशा समस्या त्याच्याशी निगडीत आहेत की जेणेकरून या कुपोषणापर्यंत माणूस येऊन पोहोचतो आणि ती समस्याच उद्भवू नये म्हणूनच तर या ज्या वेगवेगळ्या जाता सुकन्या काय किंवा मनोधैर्य काय किंवा थोडक्यात महिलांचं जास्तीत जास्त जेवढं सक्षमीकरण होईल, सबलीकरण होईल तेवढं अधिकाधिक ह्या कुपोषण निर्मूलनासाठी हातभार लागेल. आज तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते.